नमस्कार, मी स्वतः सतीश कदम, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ द त्रिनिती क्लासेस. आणि मला नक्की अशी अपेक्षा आहे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुम्ही आपल्या त्रिनिती क्लासेसचं नाव ऐकलंच असेल. अवघ्या 2 वर्षामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये बसलेला क्लासेस, आणि मला हा खूप दिवसापासून इच्छा होती का या प्लॅटफॉर्म मधून मला पालकांसाठी, माझ्या विद्यार्थ्यांसाठी एक संदेश द्यावा की कुठलीही ज्यावेळेस गोष्ट आपण स्टार्ट करत असतो ते कुठल्याही एकाचं काम नसतं जेव्हा त्याला एक खूप सारं सक्सेस मिळतं. सो त्या मागचं येत्या काही दिवसामध्ये आपण त्रिनिती क्लासेसची सेकंड इयर अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करत आहोत. आणि तत्पूर्वी या त्रिनिती क्लासेसला जे विद्यार्थ्यांचं प्रेम मिळालं आणि जे काही आपल्या निवगा शहरातून सकारात्मक पालकांनी मला सुरुवातीपासूनच म्हणजे मोटिवेट करत आले किंवा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ते मला प्रेरणा देण्याचे प्रयत्न करत गेले. सो भरपूर जणांना असाही प्रश्न पडू शकतो का येत्या कमी वेळेमध्ये एवढ्या साऱ्या रिझल्टच्या गोष्टी असतील, इंटरनल क्लासरूम मॅनेजमेंट असेल आणि एवढे सारे विद्यार्थी म्हणजे कसं काय पॉसिबल आहे. सो प्रत्येक प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी हा शॉर्ट पोर्टफोलिओ व्हिडिओ बनवत आहे. सो एक सुरुवातीला चर्चा होती, एक आयटी सेक्टर मध्ये काम करणारा मुलगा गावामध्ये येतो आणि एक छोटंसं ट्युशन स्टार्टअप करतो आणि एवढ्या कमी वेळामध्ये जे काही स्टुडंटचा परफॉर्मन्स असेल, ट्रॅकर असेल, कुठेतरी त्याचं नाव ऐकायला मिळतं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून. आणि मला एक मेसेज सर्वांना द्यायचा आहे की आपल्या त्रिनिती क्लासेसचा प्लॅटफॉर्म आणि आयडिया, मला माइंडसेट वेगळा अशा प्रकारे करायचा आहे का पुस्तकं फक्त आपल्याला अभ्यासासाठी किंवा फक्त मार्क देण्यासाठीचे ऍस्पेक्ट्स नाही आहेत, तर ते आपल्याला लाईफस्टाईल इनबिल्ड करण्यासाठी, आपल्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह प्रोस्पेक्टने पुढे नेण्यासाठी मदत करणार आहे. जसं की पुस्तकं फक्त माणसाला बनवत नाहीत तर ते घडवतात. पण मी खूप काही पुस्तकं वाचले, ज्यापैकी एक मला प्रामुख्याने मेन्शन करावं असं वाटतं, द ग्रेटेस्ट चायनीज फिलॉसॉफर, ज्याने त्याच्या द आर्ट ऑफ वॉर नावाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे, एव्हरी बॅटल यू ओन बिफोर यू फाईट. म्हणजे प्रत्येक युद्ध जे असतं ते तुम्ही लढण्याच्या पूर्वी ते जिंकलेलं असतं मनामध्ये. जस्ट लाईक आय अप्लाय दिस फॉर्म्युला इन त्रिनिती क्लासेस. जे काही क्लासेसमध्ये आपल्या गोष्टी मला मॅनेजमेंट करायच्या असतात ते पूर्ण प्लॅन्स माझ्या डोक्यामध्ये असतात आणि बाय डिफॉल्ट ही प्रोसेसच अशा प्रकारे बनवलेली आहे का विद्यार्थ्यांचा रिझल्ट ऑटोमॅटिकली येतो. त्याचमुळे मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो, अँड द लॉ नंबर 2 ऑफ द ग्रेटेस्ट फिलॉसॉफर सून त्झू, ज्याने नेहमी आपल्याला सांगितलेलं असतं की आपल्याला रिझल्टची चिंता करायची बिलकुल गरज नाही आहे. इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू नो युअर एनिमीज यू डोंट हॅव टू अफ्रेड अबाउट 100 ऑफ बॅटल्स. जर तुम्हाला स्वतःवरती विश्वास असेल आणि तुमची मेहनत घ्यायची तयारी असेल तर तुम्हाला रिझल्टची चिंता करायची गरजच नाही आहे. आणि त्याच्यासाठी मला हे इम्पॉर्टंट मेसेज सगळ्या बॅचेस मध्ये या गोष्टी मी सांगू शकत नाही, तर व्हर्च्युअल पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ असेल. आणि त्याच्यासाठी आता आपण नवीन बॅचेस चालू करत आहोत. तत्पूर्वी हा वर्षाचा फर्स्ट व्हिडिओ माझा आहे. भरपूर विद्यार्थ्यांच्या माइंडसेट मध्ये चाललेला असेल. जस्ट नाव आता शाळा उघडलेल्या आहेत, काही दिवसानंतर मी जाईल, माझे मित्र अजून येत नाहीत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी इथं लॉ नंबर 3 अप्लिकेबल होतो युद्धशास्त्राचा. द मोर यू स्वेट इन द पीस टाइम द लेस यू ब्लड इन द वॉर टाइम. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की शांततेच्या काळात तुम्ही जेवढा घाम गाळाल, तुम्ही जेवढी मेहनत कराल, तेव्हा तुम्हाला युद्धाच्या काळात कमीत कमी रक्त सांडावं लागेल. आता इथं युद्ध म्हणजे असं नाही की आपल्याला तलवार घ्यायची आणि रणांगणात जायचं आहे. हे युद्ध आहे आपल्यासोबत जे काही समाजामध्ये नकारात्मक लोक आहेत त्यांच्यासोबत. नकारात्मक विचार म्हणजे भरपूर जण असू शकतात. मी एक स्वतंत्र उदाहरण नेहमी सांगत असतो की तुम्हाला शिक्षणासाठी असं गरजेचं नाहीये की तुमच्याकडे खूप पैसा पाहिजे, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड स्ट्रॉंग पाहिजे. आणि त्रिनिती क्लासेस मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तर मी नेहमी सांगेल त्या विद्यार्थ्यांची मला इच्छाशक्ती स्ट्रॉंग पाहिजे. आज मी ऍडमिशन्स बद्दल व्हिडिओ बनवत नाही आहे, कारण ऍडमिशन गेल्या वर्षीपासून मी बघत आलेलो आहे. आपल्या त्रिनिती क्लासेसच्या विद्यार्थ्याची वेगळी इमेज म्हणजे मला खूप सांगायला अभिमान वाटतो की आपल्या विद्यार्थ्यांचा एक स्वॅग वेगळा आहे, त्यांचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह आहे. आणि गेल्या वर्षी मी भरपूर असे विद्यार्थी ज्यांचं विजन नाही आहे, निगेटिव्ह आहे, कुठून तरी क्लासेसला निगेटिव्ह इम्पॅक्ट करण्याचा प्रयत्न, मी असं ऍडमिशन काढून टाकलेलं आहे. आणि टुकार विद्यार्थी पण नाहीत की मी एक गोष्ट प्राऊडफुली सांगतोय, आपल्याला फक्त ऍडमिशन्स वाढवायचे नाहीये. मी पुणे प्रोस्पेक्टिव्ह, माझं एज्युकेशन जे झालेलं आहे ते पूर्ण जगातील टॉपमोस्ट युनिव्हर्सिटी मध्ये झालेलं आहे. शिक्षणामुळे मला सगळ्या संधी निर्माण केलेल्या आहेत. आज मी जगासोबत जोडला गेलोय, त्याचं प्रामुख्याने कारण माझं एज्युकेशन आहे. आणि इथून पुढची जी यंग जनरेशन पिढी येणार आहे मी तेच सांगतो. आणि पालकांसाठी खास मी 2 ते 3 इम्पॉर्टंट पॉइंट सांगेल की त्रिनिती क्लासेसच का. आज क्लासेस जर बघितलं तर आज पावलावरती क्लासेस मिळतात, मग त्रिनिती क्लासेस वेगळं असत का. तर त्याच्यासाठी असलेले इथं इंटरनली प्रत्येक टीचर्सचं असलेलं क्वालिफिकेशन आपल्याकडे पूर्ण आणि प्रत्येक विषयात पारंगत असे टीचर्स आहेत.
आणि ज्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे त्यांना शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे, ज्यांचं विजन पॉझिटिव्ह आहे, ज्यांना काहीतरी करायचं आहे, आपली सिच्युएशन चेंज करायचं आहे, अशाच विद्यार्थ्यांसाठी आपण हा प्लॅटफॉर्म सेट करतोय. सो वाट बघू नका की शाळा उघडेल नंतर आपण जाऊया. शाळेचं आणि आपल्याला आपल्या परिवाराचं सगळ्या गोष्टींचं नाव पॉझिटिव्ह वेने जायचं आहे आणि ती माझी तळमळ मला या व्हिडिओ मधून सांगायचं आहे. आणि मला फक्त एवढं सांगायचं आहे की माझं विद्यार्थ्यांवरती एवढं प्रेम आहे का त्या प्रेमामुळे मी पुण्यातून इथं त्यांच्यामुळे खेचून आणलेलं आहे. तर सगळ्या गोष्टी मी इथं तुमच्यासाठी करायला तयार आहे. So just take a time to take your admission in Trinity classes and make your future bright. This is the short message. आणि पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह अस्पेक्टनी राहा, कुठलीही गोष्ट तुम्हाला आड येणार नाहीये आणि मी नेहमी तुमच्या सोबत असेल. आणि विद्यार्थी कुठलाही असो, नॉट इन द सेन्स की बाबा ट्रिनिटी क्लासेसचा विद्यार्थी आहे, माझं विद्यार्थ्यांवरती खूप प्रेम असल्यामुळे, मला एज्युकेशन सेक्टरमध्ये काहीतरी करण्याची इच्छा असल्यामुळे मी नेहमीच त्यांच्यासाठी तत्पर असेल. सो हाच मला संदेश द्यायचा आहे.